खऱ्या अर्थानं आज तुम्ही प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आहात, कशा पद्धतीचा उत्साह आहे आणि शिवसेनेला कशा पद्धतीचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय? हे तुम्ही बघताय तुमच्या डोळ्याने की आज सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरतोय. जनतेने माझ्या माहितीप्रमाणे जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेला विकास प्रिय आहे आणि विकासाचा वादा जनतेशी केलेला आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे. एका वर्षामध्ये आम्ही 500 कोटी रुपये या ठिकाणी विकासासाठी आणलेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती, लोक शिवसेनेला मतदान करतील. मुख्यमंत्र्यांची काल या ठिकाणी सभा झाली आणि जालना महानगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यात आहे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केले. हो, त्यात वावगं काय? जो तो पक्षाचा माझे नेते येतील, माझे नेते काय म्हणतील ते आल्याने त्यांच्या ताब्यात द्या महापालिका, हे म्हणणं त्यात मी काही गैरसमजत नाही. सत्ता राज्यात सत्ता त्यांची, केंद्रात सत्ता त्यांची, महापालिकेचा विकास पण आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं. अरे नगर विकास खाता माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे, इथं आमदार मी आहे, सर्व आम्ही आहोत आणि त्यामुळे काय नगर विकास खात्याशिवाय विकास होऊ शकत नाही. आणि लाडक्या बहिणीचं पूर्णपणे समर्थन शिवसेनेला आहे, एकनाथजी शिंदेना आहे आणि शिवसेनेला आहे. तुम्ही देखील मैदानात उतरलेले आहात आणि तुम्ही प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतायत, मतदारांना आवाहन करताय, कसा रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स बघताय तुम्ही सारी, आता किती सुंदरपणे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हा 1 नंबर प्रभाग आहे. 1 नंबर प्रभागामध्ये शिवसेनेचं काही नाही असे म्हणणार नाही. ते जरा डोळे उघडे करून बघाव काय आहे आमचं. जालन्याचा महापौर जे आहे ते भाजपवर आणि प्रतिजाई सुलस करणारे असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. तुम्हाला 16 तारखेला कळेल की महापौर हा शिवसेनेचा झालेला दिसेल तुम्हाला. प्रभाग क्रमांक 1 म्हणजे नागरिक म्हणतात की आबा कोण उतरत नाही, त्याचा फायदा तुम्हाला होईल का? नाही, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं उभा नाहीत. आम्ही शिवसेने विजयी करण्यासाठी आलेलो आहेत. 1.25 लाखाबाई आम्ही बहुमताने विजय होणार आहेत. थँक्यू. बहुमत येईल आमचं. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.